तर आता बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीची। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 1च जागा मिळणार असल्याची चर्चा आता रंगतेय। शिवसेना भाजपकडे 6 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामध्ये हिंगोली परभणीची जागा शिवसेना लढण्याची शक्यता आहे, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची चर्चा रंगतेय। ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी, हिंगोलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याचं म्हटलं जातंय। मात्र पुण्याच्या जागेवर भाजपचा दावा कायम आहे। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचा 3 जागांवर दावा कायम आहे। महायुतीचा फॉर्म्युल्यात बदल होत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 असा झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। तर शिवसेनेनं विधान परिषदेच्या नेमक्या कोणत्या जागांवर दावा केलाय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। पहिली जागा आहे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ज्यावर शिवसेनेनंही दावा केलाय आणि राष्ट्रवादीचाही दावा असल्याचं सांगितलं जात आहे। तर परभणी, हिंगोलीवरही दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येतोय। संभाजीनगर, जालनावर शिवसेनेचा दावा आहे। ठाण्यावर आणि यवतमाळ आणि नाशिक या सगळ्या 6 जागांवर शिवसेनेनं दावा केल्याची सूत्रांची माहिती आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीनं रायगड, परभणी, हिंगोलीसह पुण्यावरही दावा केल्याचं समजतंय। तरी या आधी यापैकी कुणाकडे किती जागा होत्या तेही आपण पाहूयात। तर भाजपकडे 7 जागा होता, शिवसेनेकडे 5 जागा होत्या। राष्ट्रवादीकडे 3 जागा, काँग्रेसकडे 3 जागा। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर हा तिढा अजूनही कायम आहे। राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडून जे दावे केले जात आहेत तो दावा अजूनही भाजपकडून मान्य होताना दिसत नाहीये। नेमका तिढा सुटणार तरी कसा? माधवी, महायुतीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांची आज किंवा उद्याच या अनुषंगानं बैठक पार पडू शकते आणि महायुतीच्या जागा वाटपांचं जी निश्चिती आहे ती होताना आपल्याला दिसणार आहे। सध्या जी माहिती आपल्या समोर येते त्यानुसार भाजप आपल्याकडे 12 जागा ठेवणार आहे, शिवसेना 6 आणि केवळ 1 जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येईल अशा पद्धतीचं चित्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील या अनुषंगानं हे जागा वाटप जे आहे ते अमान्य असल्याची कुठेतरी माहिती या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3 जागा अपेक्षित आहे। याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे आणि परभणी, हिंगोली या 3 विधान परिषदेच्या जागांचा समावेश होताना दिसतो। तर शिवसेनेने देखील आपला जो दावा आहे तो कायम ठेवलेला आहे। आपण यापूर्वी निवडणुका त्या ठिकाणी लढलेलो आहोत आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्याला त्या जागा मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची शिवसेनेची भूमिका आहे। त्यांच्या ज्या जागा वाटपांची माहिती समोर आली त्यानुसार हिंगोली, परभणी, संभाजीनगर, जालना, ठाणे, यवतमाळ, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांचा समावेश होतो। ठाण्याच्या बाबतीमध्ये सांगायचं गेलं तर भाजपनं ही जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतली, तर शिवसेनेनं पारंपरिक ही जागा आमची आहे, किंबहुना या ठिकाणी मतदारांची जर संख्या पाहिली तर त्यामध्ये आमचा पक्ष कुठेतरी उजवा ठरतो आणि त्यामुळे कुठेतरी ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे। अजूनही महायुतीतील जागा वाटप अंतिम झालेलं नाहीये, चर्चेच्या फेऱ्या ह्या सुरूच असल्याचं दिसतंय। आज किंवा उद्याच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या अनुषंगाने एकत्रित येतील, त्यांची बैठक होईल आणि अंतिम जागा वाटप होताना आपल्याला दिसणार आहे। नक्कीच आता यातून माघार कोण करणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।